तर दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. स्ट्राईकसाठी सज्ज होणार आहे. बघूया प्रभाकर नॉन स्ट्रायकर यांना किशोर. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज असतील वैभव. स्वतः कर्णधार वैभव. पहिले षटक हाताळताना आपण बघितलं पहिल्याच दिवसापासून कर्णधारांनी चांगली कामगिरी केली आहे. इथे दिनेश जोशी असो की त्याच्या जोडीला प्रत्येक संघातील कर्णधारांनी पहिल्या सामन्यापासून चांगली जबाबदारी इथे पार पाडलेली आहे. कर्णधार म्हणून कामगिरी केलेली आहे. कर्णधार हा तुमच्या संघाचा मेन आधारस्तंभ असतो. त्याची जर कामगिरी चांगली झाली तर इतरांनाही स्फूर्ती येत असते आणि तशा अनुषंगाने त्या कर्णधाराने स्वतःकडे पहिला षटक घेतलेला आहे. पहिल्या षटकामध्ये बघूया कितपत दबाव टाकू शकतो प्रतिस्पर्धी संघावर. ज्या संघाचे नाव आहे शिवनेरी जून अंदुरखी. एक जर आपण विचार केला तर दक्षिणेकडील संघ, एक विचार केला तर उत्तरेकडील संघ. आमच्या वढूनगर गावाचा विचार केला तर दोन्ही दूरदूरचे संघ आहेत. याआधी बघितलं आपण खारबाव संघ इथला शेजारी गावातील संघ पराभूत झाला न्यू एकविरा पिंपलनेर संघाच्या विरुद्ध. त्याआधी जर आपण बघितलं पहिल्या दिवसातून बादशाह 11 या संघाला नक्कीच कुणी परास्त करू शकला नव्हता. मात्र अंतिम सामन्यात त्यांची गाठ पडली झरीमरे आलेमगर संघाच्या विरुद्ध आणि त्यांच्यासमोर त्यांचा निभाव लागला नाही. अतितटीचा सामना झाला. मात्र झरीमरे आलेमगर प्रल्हाद यांचा संघ खरंच उजवा ठरला, कारण प्रल्हाद आणि त्यांच्या सहकाऱ्यांची कामगिरी तितकीच जबरदस्त होती. काल दोन संघ आम्हाला सापडलेले आहेत. घाई करा चला. एकाच विभागातील परिसरातील शेजारील केवणी आणि केवणी दिवे, केवणी स्पोर्ट केवणी आणि गावदेवी केवणी दिवे हे संघ दोन कालच्या दिवसातून पुढे गेलेले आहेत. आज बघूया 8 संघ, त्याच्यापैकी एक संघ खारबाव संघ मात्र पराभूत झालेला आहे, परास्त झालेला आहे, आव्हान संपुष्टात आलेले आहे. शिवनेरी जुनांदुरकी संतोषमुती राहणार या संघामध्ये चालू असलेला सामना. पहिला चेंडू 3, 2, 1 स्टार्ट. वैभव हो स्वतःचा बचाव केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. स्वतः कर्णधार गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू ब्लॉकमध्ये टाकलेला पूर्ण चेंडू. हा चेंडू सुरक्षात्मक अंगाने खेळण्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नसतो आणि तेच काम केलं प्रभाकर याने. प्रभाकर, दिनकर, भास्कर, सूर्याची ही नावं सूर्यदेवाची. आणि प्रभात समयी चांगला खेळ करावा लागेल, चांगली कामगिरी करावी लागेल प्रभाकर यांना. किशोर एकेरी धाव प्रभाकर, एकेरी धाव खाते उघड होते. पुन्हा स्ट्राईकसाठी सज्ज प्रभाकर. वैभवच्या या पहिल्या षटकात हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिलेली आहे, कट केलेलं आहे. आहे तिथे पॉईंटवर क्षेत्ररक्षक, मात्र एका धाव्याव्यतिरिक्त काही नाही. एकेरी दुहेरी धाव्याने पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात तुम्ही समोरच्या संघावर दबाव टाकू शकत नाही आहे. पहिले षटक आहे तुमच्याकडे पूर्णपणे मुक्त फटकेबाजी करण्यासाठी, कुठल्या प्रकारे दबाव नाही आहे. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण आहे, फायदा उचलावा लागेल. अशा रीतीने तुम्ही एकेरी धावा जर काढल्या तर फारसा नुकसान होणार नाही प्रतिस्पर्धी संघाचा आणि त्यांना फरकही पडणार नाही. वैभवला असं वाटत असेल कर्णधाराला की प्रत्येक चेंडू मागे तुम्ही 1 धाव घ्या, आम्ही 6 धावा द्यायला तयार आहोत. आणि 4 चेंडू 4 धावा झालेल्या आहेत. किशोरच्या खात्यात 2, प्रभाकरच्या खात्यात 2. मात्र तुम्हाला पॉवर प्लेच्या षटकामध्ये गॅप शोधावे लागतील, इनफिल्डच्या वरून खेळावं लागेल. क्लीन
क्लीन बॉल, नाही त्याला रोखू शकत, नाही बचाव करू शकत. त्रिफळा उद्ध्वस्त होत आहे. पहिला इथे हादरा बसतोय त्रिफळाजीच्या स्वरूपात. परफेक्ट यॉर्कर, डावी एसटी वाकवली. थोडासा हवेत स्विंग झालेला आहे चेंडू, रिव्हर्स स्विंग म्हणतात याला. वरच्यावर स्विंग झाला आणि फलंदाजाला मात्र त्याचा अंदाज बांधता आला नाही. डावी एसटी वाकून गेली. त्रिफळाचीच्या स्वरूपात पहिला हादरा प्रभाकरच्या स्वरूपात. 45 वयातील खेळाडू या षटकात खेळतील हा नियम काटेकोर असल्याने थोडीशी दाणादाणं उडालेली आहे. प्रभाकर, किशोरारी, त्यानंतर विजय. पॉवरप्लेचे षटक आहे. तुम्हाला 10-15 धावा घेणं गरजेचं असतं, कारण इथे बंधनं असतात क्षेत्ररक्षणामध्ये. यानंतर बंधन झुगारलं जाईल, क्षेत्ररक्षण फैलावले जाईल, तेव्हा तुम्हाला अजून कठीण होणार आहे. वैभव, कर्णधाराला साजेशी अशी गोलंदाजी. नक्कीच वैभव यांनी चांगलं ओपिनियनसुद्धा दिलं होतं. सांगितलं होतं की आम्ही विचारविनिमय करून आलेलो आहे, कशा रीतीने खेळ करायचा, कशा रीतीने गोलंदाजी करायची, समोरच्या संघाला कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करायचा, आणि तसंच झालेलं आहे. त्यांनी त्यांची कामगिरी एकदम फत्ते केलेली आहे वैभव याने. प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल की पहिला सामना तर एकतर्फी झाला, फक्त आणि फक्त 7 चेंडूमध्ये फिनिश करण्यात आला. हा सामनाही तशाच रीतीने होऊ नये. चला फैलावायचं आहे क्षेत्ररक्षक. तर विद्यमान उपसरपंच सन्माननीय देवानंद उंद्र्या पाटील यांचेसुद्धा इथे शुभ आगमन झालेले आहे. आपलेसुद्धा मनापासून हार्दिक स्वागत. त्यानंतर सन्माननीय श्री बाळू बलिराम पाटील यांनी कालसुद्धा इथे हजेरी लावली होती. आजही नक्कीच ते क्रिकेटपासून दूर राहू शकले नाहीत. सुपर संडे रविवारच्या या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी ते सुद्धा इथे आलेले आहेत. आपलेसुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. संदीप लडक्या पाटील, हेमंत बालनाथ पाटील, बजरंग सुकऱ्या पाटील, त्यानंतर संदेश दत्तात्रय पाटील, सुरेशजी चंद्र पाटील. तर गोलंदाजी मार्गावर येतोय गोलंदाज तुषार, सुशांत, मनोज येतोय गोलंदाजी मार्गावर. सूचना आली होती, मात्र गोलंदाजी लगेच चेंज झाली, बदलली. आणलं मनोज याला गोलंदाजी मार्गावर. पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी केलेली आहे. फुलटा चेंडू इथे बघूया, फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे लॉंग लेगला, लॉंग लेग सीमारेषेकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. बघा गोलंदाजाने अगदी आपल्या चेंडूंना गोलंदाजीला साजेशी अशी क्षेत्ररक्षण सजवलेले आहे. त्यांना माहीत आहे आपल्या या षटकात कुठल्या दिशेला जास्त चेंडू जातील किंवा फलंदाज खेळतील तिथे त्यांनी क्षेत्ररक्षण सजवलेले आहे. लॉंग लेग, डीप मिड विकेट. त्यानंतर इथे स्लोअर डिलेवरी बघूया, संपर्क झालेला आहे का, नाही आहे संपर्क झालेला. बाईकच्या स्वरूपात अवांतर 1 धाव येते. धावसंख्या कासवाच्या गतीने, मंद गतीने, बैलगाडीच्या गतीने, सायकलच्या गतीने पोचते 6 वर. सुसाट तुम्हाला बुलेट ट्रेनच्या वेगाने जायचं आहे, जेट विमानाच्या वेगाने जायचं आहे. अशा रीतीने कासवशाप केली करून तुमची जागा तुम्ही मजबूत करू शकत नाही. दुहेरी धाव्याने फरक पडणार नाही. फलंदाजांना मात्र मोठे फटकेबाजी करावी लागेल. विजयाचं लक्ष तुमच्यासमोर एक कडवं ठेवायचं असेल प्रतिस्पर्धी संघाच्या समोर, तर मोठं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. वारंवार दुसऱ्या सामन्यात आतापर्यंत प्रेक्षकांची निराशा झालेली आहे, रसिकांची निराशा झालेली आहे. हवा तसा खेळ पाहायला मिळत नाही. मनोज पुन्हा एकदा उजव्याच्या बाहेर चेंडू. पंच आमच्याकडे वळतात निखिलेश आणि अवांतर धावेची खूण करतात. धावसंख्या होते 3-9. दुसरी षटक मार्गस्थ आहे. किशोर आणि विजय
खेळपट्टीवर. पुन्हा एकदा स्लो डिलेवरी, डाव्या स्टीच्या बाहेरील चेंडू पुन्हा पंच आमच्याकडे वळतायत. पडल्यानंतर चेंडू थोडासा इन स्विंग होतो, मात्र इन स्विंग होताना चेंडू आधीच डाव्या स्टीच्या बाहेर आहे आणि अजूनही डाव्या स्टीच्या बाहेर जातोय, म्हणजे स्वैर मारा. आता मात्र ड्राईव्ह केलेला आहे, चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेकडे. एका टप्प्याने चेंडू अर्थातच सीमारेषे बाहेर. पंच निखलेशांचा इशारा येतोय चौकार. अशा रीतीने तुम्हाला फटकेबाजी करावी लागेल. किशोर याला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज आहे, तिथे चुकी झालेली आहे, झेल सुटलेला आहे, जीवनदान मिळतोय. एक दुहेरी धाव. धावसंख्या आत्ता कुठे सजलंय, 16 झालेले आहे. 8ची सरासरी गाठलेली आहे. समाप्त झालेलं आहे षटक क्रमांक 2. बघा, याआधी 4 धावा होत्या एका षटकात. इथे मात्र समाधानकारक धावा आलेल्या आहेत, कारण गोलंदाजाने संधी दिली होती. 2 वाईट चेंडू टाकल्यानंतर एक चौकार गेला आणि एकंदरीत या षटकामध्ये धावा खर्ची झाल्या 12. इथून मात्र अजूनही संधी आहे. नाणेफेक हरल्यानंतर शिवनेरी जुनांदुर्गी संघाला पलटवार करायची. गोलंदाजाने तुम्हाला संधी दिलेली आहे असंच म्हणावं लागेल, कारण संघ खूप अडचणीत होता. पहिल्या षटकात 4 धावा, एक गडी बाद झाला होता सलामीवीर प्रभाकर. त्यानंतर आता मात्र 8ची सरासरी एक समाधानकारक म्हणावी लागेल. पहिल्या षटकाच्या अनुषंगाने 12 धावा आलेल्या आहेत या षटकात. इथून जर तुम्ही आक्रमक खेळ केलात, सकारात्मक क्रिकेट खेळलात, तर स्कोअरबोर्डवर आपल्याला चित्र वेगळं पाहायला मिळू शकते. बघूया काय घडलंय. तिथे झेल पकडला गेलाय आहे, अतिशय उत्कृष्ट असा उत्तम दर्जाचा झेल पकडला गेलाय. क्षणचित्रामध्ये आपण बघूया. ऑस्टमच्या बाहेरील चेंडूला ड्राईव्ह केला होता, कव्हर ड्राईव्ह, आणि तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता. बघा, पडता पडता जमिनी लगत झेल पकडलेला आहे आणि त्या क्षेत्ररक्षकाचं नाव आहे विठ्ठल. याने अतिशय अप्रतिम असा झेल पकडलेला आहे. खरोखरच बघू शकताय तुम्ही, अनेक वेळा तुम्ही बघितलं तरी तुम्हाला त्या झेलमधून आनंदच मिळणार आहे. बघू शकता, स्वतःला झोकून दिलं होतं. एक शरीर त्यांचा भरभक्कम होता तरी मात्र कुठेच त्याची पर्वा केली नाही आणि अगदी सहज झेल पकडले. आनंदोत्सव साजरा केला. बघा, झेल पकडल्यानंतर चेंडू हवेत उडवलेला आहे. चेंडू द्या, एक चेंडू. तर पुन्हा आपण बघूया क्षणचित्रामध्ये कशा रीतीने झेल पकडला गेला. ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडू फुल लेंथ डिलिव्हरी होती. त्यानंतर फलंदाजाने ड्राईव्ह केलं, उत्तम प्रकारे ड्राईव्ह, टायमिंगसुद्धा लाजवाब होतं तिथे. मात्र क्षेत्ररक्षकांनी जमिनी लगत स्वतःला सावरत हा झेल पकडला आणि एक अप्रतिम झेलमध्ये त्यांनी स्वतःची गणना केली. ह्या विकेट नंतर धावसंख्या थांबलेली आहे ती 16. या धावसंख्येवरच या धावसंख्येवर हादरा बसतोय. दुसरा विजयच्या स्वरूपात. ड्राईव्ह अतिशय सुंदर होता. त्यानंतर टायमिंगही होतं, त्याच्यामध्ये कौशल्य होतं. मात्र क्षेत्ररक्षकाची तारीफ करावी लागेल, उत्तम झेल पकडला गेला. आता मात्र
हलक्या हाताने चेंडूला ढकले. फक्त एक धाव. आता मात्र इथे ओव्हरथ्रोच्या रूपात एक्स्ट्रा धाव येते. एक अवांतर म्हणजेच 2 धावा या चेंडूवर येत आहेत आणि पोचते धावसंख्या 18वर. 1 शॉट. बघा, गरिबी में आटा गिरा. अतिघाई नक्कीच तुम्हाला संकटात नाही अशा प्रकारचं इथे घाई केली पॉपिन क्रीज गाठण्यात आणि पोचली नाही, त्यांची फळी पोचली नाही बॅट. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला हलक्या हाताने राहुल द्रविडच्या अंदाजाने. वारंवार क्षेत्ररक्षण थोडेसे विस्कळीत खेळत आहेत, मात्र त्याचा पुरेसा नुकसान त्यांना होत नाही कारण फलंदाज दुहेरी धावेच्या प्रयत्नातच नव्हते. धावचीच्या स्वरूपात त्यांना आपला फलंदाज गमवायचा नाही आहे. गोलंदाजी मार्गावर संदीप पुन्हा एकदा सज्ज होतोय पहिल्या चेंडूवर विकेट आल्यानंतर. एकेरी धावसंख्या 19 लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गाड्यांच्या मोबदल्यात 19. पुन्हा बॅट थंड झालेली आहे. दुसऱ्या षटकात असं वाटलं होतं की कुठेतरी शिवनेरी जून नांदुरकी संघ डोकं वर काढतोय, मात्र पुन्हा एकदा त्यांचं खरोखर ते मनसुबा आहे तो त्यांनी साफ बिघडवलेला आहे. चेंडूच्या गतीमध्ये परिवर्तन, वारंवार फ्लिप केलं जाते चेंडूला राहुल द्रविडच्या अंदाजाने. टेक्निक चांगली आहे, पद्धत ते चांगलं आहे, मात्र अशा दुहेरी एकेरी धावांनी नक्कीच फारसं आपलं धावसंख्या वाढणार नाही. काय घडतंय तिथे, किती हा हलगर्जीपणा आहे फलंदाजाकडून. पुन्हा एकदा पंच आम्हाला खून करतायत की शॉर्ट रन. आणि खरंच तारीफ करेन मी दिनेश भांबरे सरांची. जबरदस्त पंचगिरी, अगदी त्यांचं बघा लक्ष किती बारकाईनं आहे तिथे. नो चेंडू असो, व्हाईट चेंडू असो, शॉर्ट रन असो की लेग बिफोरचा विकेट असो, अगदी बिनचूक निर्णय तिन्ही पंचांकडून. पुन्हा एकदा त्याच अंदाजाने ड्राईव्ह केलंय. या फलंदाजाची खरोखर तारीफ करावी लागेल. नजर बसलेली आहे, जम बसलेला आहे. राहुल द्रविडच्या अंदाजाने वारंवार चेंडूला खेळलं जातंय, फ्लिक केलं जातंय चेतनकडून. मात्र मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न का केला जात नाही प्रेक्षकांना प्रश्न पडलेला आहे. कदाचित शेवटच्या षटकावर त्यांना अवलंबून राहायचं आहे आणि 3 षटक इथे समाप्त झालेले आहेत. धावसंख्या 7च्या सरासरीने 21. पहिल्या षटकात 4ची सरासरी धावसंख्या होती 4. दुसऱ्या षटकात 12 धावा आल्यानंतर धावसंख्या 16वर पोचली. 8ची सरासरी. पुन्हा सरासरी कमी होते, 7ची सरासरी गाठली जाते. धावसंख्या 21. वारंवार हा जो सामना आहे ना तो पुढे मागे असा झुकला जातोय. दोन्ही संघाला मात्र वरचढ भूमिकेत ते पाहतोय आपण. एकदा शिवनेरी जून नांदुरकी संघ मान वर करतोय तर लगेच संतोष स्मृती राणा संघ त्यांना दाबून धरतोय. अशा रीतीने इथे एक चांगला खेळ पाहायला मिळते. शांत चित्ताने चालू आहे हा सामना. पहिला सामना एकतर्फी झाला. अवघ्या 7 चेंडूमध्ये न्यू एकविरा पिंपळनेर संघाने जानकाई खारबाव संघाला घरचा रस्ता दाखवला. प्रेक्षकांना अपेक्षा आहे हा सामना तशा प्रकारचा होऊ नये, रंगत व्हावी. शेवटचं डेट ओव्हर स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजीशी धुरा सांभाळतोय बाळा. हो तेच तर चेंडू. काय या गोलंदाजाला शेवटचं षटक हाताळायला दिलंय. त्याचं पहिल्याच चेंडूवर प्रत्युत्तर दाखवलंय. पहिल्याच चेंडूवर त्याची तुम्हाला प्रचिती दाखवलंय की काय या गोलंदाजाला शेवटचे षटक हाताळायला दिलेलं आहे. कारण या गोलंदाजाला खेळणं तितकं सोपं नाही आहे. संघ संकटात आहे, चेतनकडे सर्व जबाबदारी आहे, मात्र बाळासारख्या गोलंदाजाला खेळताना तुमची नक्कीच दमछाक होणार आहे. कसोटी असेल, परीक्षा असेल, अग्निपरीक्षा असेल. फुलटा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न. काय यष्टी रक्षण आहे. एकापेक्षा एक कामगिरी तिथे पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक असो, गोलंदाज असो की यष्टी रक्षक असो. पंचेचाळीस वयोगटातील खेळाडू नाश्ता कर एनला, त्यानंतर
टू डाऊनच्या पोझिशनवर आलाय चेतन. हो, शरीरावर आदळतोय. तुम्हाला लेग बिफोरचा पायचीतचा विकेट मिळू शकत नाही, कारण इथे खूप अवघड आहे पायचीतचं विकेट मिळणं. ही खेळपट्टी अचानक उचली घेते, त्यानंतर बहुतेक चेंडू बॅटवर येतात. आतापर्यंत 3 दिवस झाले आम्हाला 1 ते 2 फक्त पायचीतचे निर्णय पाहायला मिळाले. पायचीच्या स्वरूपात नक्कीच इथे खूप कमी विकेट पडल्या जात आहेत. फुटबॉलप्रमाणे चेंडू दिसतोय, खूप उशिरा आलेला आहे फटका. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये स्टेट ड्राईव्ह आणि हा चेंडू सीमा पार जाईल चौकारासाठी. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकापासून खूप दूर, लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकापासून खूप दूर लाजवाब फटका. अगदी गोलीच्या वेगाने चेंडू जातोय सीमारेषेबाहेर. कुठल्याही क्षेत्ररक्षकाला तिथे संधी नाही. अशा रीतीने फटकेबाजीची आवश्यकता होती. धावसंख्या 25 वर पोहोचलेली आहे. आता मोठा फटका, क्षेत्ररक्षक आहे लॉंगॉनला, बघूया पोचते का, आणि अगदी सुरक्षित झेल. गावदेवी फुंडास आणि जय ब्राह्मणदेव भाटाळे संघ आपण कर्णधार. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर इथे यायचं आहे. नाणेफेक आपण करून घ्यायचं आहे. आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर टॉस बॉक्समध्ये आपण नाणेफेकीसाठी सज्ज व्हायचं आहे. अंतिम षटकामध्ये मात्र फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. एक चौकार आल्यानंतर षटकार खिचण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज चेतन याने, मात्र त्या क्षेत्ररक्षकाने तो अपयशी ठरवला. मात्र नवीन येतोय प्रशांत येतोय. बघूया, जेमतेम चेंडू शेष आहेत. शेवटचा काय मोठा फटका पाहायला मिळेल. ड्राईव्ह केलेला आहे, चेंडू जातोय लॉंग ऑन सीमेरेषेकडे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल फेकी करेल तोपर्यंत धावचीची संधी, आणि धावचीची संधी साधलेली आहे. फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. दुहेरी धावेसाठी एकच धाव आणि एकेरी धावेने संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती फक्त आणि फक्त 26. तर याआधी सामन्यात समीर कांबेकर किती धावा केल्या होत्या खारबाव संघाने? 17 धावा फक्त जमा केल्या होत्या. प्रेक्षकांची निराशा झालेली आहे पुन्हा एकदा. अपेक्षेप्रमाणे इथे कामगिरी करत नाही संघ. नाणेफेक हरल्यानंतर एक दबाव होता असं जाणवतंय. टी व्ही स्क्रीनवर आपण बघू शकताय. बजरंग सुकऱ्या पाटील छोट्या चिमुरडीसोबत यशवंत पाटील यांची सुकन्या आहे ती. त्यानंतर गावदेवी फुंडास संघ इथे हजर आहे. जय ब्राह्मणदेव भाटाळे संघ कर्णधार आहे. भाटाळे संघाचे कर्णधार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांचे स्वागत करतोय आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर टॉक्स बॉक्समध्ये. तर बघूया, चालूया नाणेफेक करून घेऊया आपण. गावदेवी फुंडास आणि जय ब्राह्मणदेव भाटाळे. जय ब्राह्मणदेव भाटाळे आणि गावदेवी पुंढास या दोन्ही संघांमध्ये नाणेफेक होणार आहे. मी विनंती करेन, या बाळू बळीराम पाटील काका, संदेश पाटील आपणही या, बजरंग सुकऱ्या पाटील आपणही या. नाणेफेक करून घेऊया आपण. राणाल संघ आपली ऑफिशियल नोंद करून घ्या. संतोष मूर्ती राणाल आपली ऑफिशियल नोंद करून घ्या. आणि जे संघ आलेले असतील त्यांनी सुद्धा आपली ऑफिशियल नोंद करून घ्या अगोदर. गावदेवी फुंडास आणि ब्राह्मणदेव भाटाळे या दोन संघाचे कर्णधार इथे जॉईन झालेले आहेत. प्रमुख अतिथी बाळू काका पाटील, त्यानंतर संदेश दत्तात्रय पाटील, बजरंग सुकऱ्या पाटील, त्यानंतर आपलं शुभ नाम नवनाथजी माळी, त्यानंतर कैलास शेलार पुंडास संघाचे कर्णधार. तर दोन्ही कर्णधारांच्या माहितीसाठी एका बाजूला जय सोनाई वडोनगर ज्या संघाने या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे, दुसऱ्या बाजूला आपले सर्वांचे लाडके बाळ्या मामा यांचं प्रतीक फोटो.
तर कॉलिंग कोण करेल? तर कॉलिंग करणार आहेत पाहुण्यांकडे मी कॉलिंग सुपूर्द करतोय. ठीक आहे, चला बघूया. भाटेल संघाच्या कर्णधाराने बाळ्या मामा असं कॉलिंग केलं होतं आणि त्यांच्या बाजूने निर्णय लागलेला आहे. पाहुण्यांना विनंती असे की आपण असं नसतं व्हायचं आहे. या आपण नाणेफेक जिंकलेले आहे. सर्वप्रथम आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. या खेळपट्टीवर कधी खेळलेले आहेत? या खेळपट्टीचा कधी आपण अनुभव घेतलेला आहे? नाही. मग खेळताना तुम्ही क्षेत्ररक्षण तर स्वीकारलेलं आहे, काय रणनीती आखली आहे पहिल्यापासून? माझी बॉलिंग लाईन खूप स्ट्रॉंग आहे. आणि फुंडास संघाचं नावही तेवढंच स्ट्रॉंग आहे, या संघाचा फॉर्मही आहे. तर या संघाकडून कुठले फलंदाज किंवा गोलंदाज असतील त्याच्यासमोर तुम्ही एक रणनीती आखलेली आहे? रणनीती वगैरे काही दाखलेलं नाही, पण जेव्हा सामना स्टार्ट होईल तेव्हा आम्ही संघर्ष करूया आपण व्यवस्थित. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40च्या आतमध्ये. या स्पर्धेबद्दल काही म्हणू शकाल? स्पर्धा खूप चांगली आहे आणि बाल्यामा चषक आणि ग्राउंड खूप चांगला आहे आणि पहिल्यांदा खेळायला आलो या ग्राउंडवरती. खूप एन्जॉय करू असं मला वाटतं. नक्कीच तशा प्रकारे तुमचा खेळ व्हावा. आपण नाणेफेक हरलेले आहात, जिंकले असते काय निर्णय असता? नक्कीच क्षेत्ररक्षण घेतला असता, परंतु थोडं मनाविरुद्ध झालेलं आहे. मनाविरुद्ध झालेलं आहे, मात्र उमेद न हरता चांगली कामगिरी करायची आहे. तुमच्या संघात कुठले असे फलंदाज असतील जे आता पहिल्यांदा तुम्हाला फलंदाजी करायचं आहे? समोरच्या संघाने सांगितलं आहे की कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल, मात्र तुमची अपेक्षा कोणत्या फलंदाजाकडे असेल जी तुम्हाला जास्त धावा उभारून देतील? आमच्याकडे चांगले बॅटमॅन आहेत. योगेश आहे, अनिल आहे, संतोष आहे, राजेंद्र आहे, स्वतः मी आहे. आमच्याकडून जास्तीत जास्त अपेक्षा असेल. तर एक टप्प फाईट सामना पाहायला मिळेल. 100% हा सामना टप होणारच, कारण आम्ही पण 40 ते 45 धावा करण्याचा प्रयत्न करू. ही स्पर्धा खेळताना किंवा बघताना कशा प्रकारे, म्हणजे काय म्हणू शकाल तुम्ही या स्पर्धेबद्दल? खरोखरच बालेमामा चषक खूप सुंदर आयोजन केलेलं आहे वडूगर संघाने. त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि ते पहिल्यांदा आम्ही या ग्राउंडवर खेळतोय, त्याच्यामुळे खूप एन्जॉय करू. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. चांगल्या पद्धतीने आपण खेळा आणि आनंद लुटा क्रिकेटचा. तर नाणेफेक कक्षातून टॉस बॉक्समधून असा नियम आहे की ब्राह्मणदेव, जय ब्राह्मणदेव भाटाळे या संघाने नाणेफेक जिंकलेले आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. फलंदाजी करायची आहे फुंडास या संघाला. तर नक्कीच एक चांगला सामना पाहायला मिळेल प्रेक्षक वर्गाला. तर जाऊया आपण समालोचन कक्षाकडे. तिथे सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक उमेश पाटील. धन्यवाद चिकणे सर. तर सामना सुरू होत आहे. शिवनेरी जून नांदुरकी विरुद्ध संतोष मूर्ती राणाल. तर 27 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. जुना नांदुरकी संघाने राणाल संघासमोर पहिला चेंडू, अतिशय उत्कृष्ट असे चेंडूची हाताळणी, निर्धाव असा चेंडू, सलामीला आलेले फलंदाज वैभव आणि बाला, स्ट्राईकला असलेला वैभव आणि नॉन स्ट्राईकलेला बाला. बाला याने अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली शेवटच्या ओव्हरमध्ये. आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज विजय. फुलटच चेंडू भिरकावून दिलेला आहे. मिड विकेट क्षेत्रामधून ट्रॅव्हल होताना हा पहिलाच चौकार. फुलटच चेंडू होता, त्याला फक्त दिशा देण्याचं काम केलेलं आहे. आणि या चौकाराने धावसंख्या झालेली आहे 4 धावांनी आपला अकाउंट ओपन करतोय वैभव. एक माफक लक्ष आहे 27 धावांचं. पहिल्या सामन्यात आपण बघितलं असेल 17 धावा काढल्या होत्या खारबाव संघाने आणि अवघ्या 7 चेंडूमध्ये सामना फिनिश झाला होता. प्रतिस्पर्धी संघाने 7 चेंडूमध्ये ते लक्ष पार केलं होतं. पाहूया या सामन्यामध्ये किती ओव्हरमध्ये ते लक्ष पार करतात. पुढचा चेंडू विजयाचा समोर आहे वैभव. सुरेख असा चेंडू, अतिशय सुरेख असा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या येते 4. पहिल्या षटकाचा खेळ चालला. विजय गोलंदाजी करीत आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट वैभवसाठी. पुन्हा एकदा फुलटच चेंडू त्याच दिशेने भिरकावून मारलेला आहे. रिझल्ट सेम, चौकार.
पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये तशीच फलंदाजी चांगली होत आहे वैभव याच्याकडून. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू, अतिशय सुरेख असा चेंडू होता. गुड लेग स्पॉटवरून बाउन्स झाला होता. यष्टिरक्षकाची चांगली कामगिरी. 8 धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू विजयाचा. समोर आहे फलंदाज वैभव. ओव्हरपिच चेंडू होता. बॅटची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल होता स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. रोनाल्डो बनण्याचा प्रयत्न. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलेला आहे. 2 धावा येते. 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 3 धावांशी संघाची धावसंख्या 11. एकही गडी बाद झाला नाही. चांगली सुरुवात. 27 धावांचं मापक लक्ष आहे आणि पहिल्या षटकामध्ये 11 धावा आलेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटकामध्ये 11 धावा आलेल्या आहेत. चांगली विश्वासजनक सुरुवात जिथे संतोष मूर्ती राहणार संघाची झालेली आहे. तर उर्वरित 18 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत ते फक्त 16. अठरा चेंडू आणि 16 धावांची गरज. नवीन गोलंदाजीसाठी क्रमांक 2चं षटक टाकण्यासाठी. धनाजी आलेले आहेत क्रमांक 2चं षटक टाकण्यासाठी. पाहूया या षटकामध्ये काही चमत्कारिक गोलंदाजी बघायला मिळते का. मापक लक्ष ठेवलेलं आहे. फक्त 18 चेंडूमध्ये 16 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आलेल्या आहेत. समोर फलंदाज वैभव याच्या बॅटमधून 2 चौकार आलेले आहेत. पाहूया धनाजी राईट आर्म ओव्हर द विकेट वैभवसाठी. आपण पाहतात मास्टर 40+ क्रिकेटचा हा थरार. टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता. वारंवार ते गुड लाऊन स्पटचे जे चेंडू आहेत ते ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न करतात वैभव. मात्र ते जो 2 फुलटॉस टाकले होते त्याच्यावर मात्र त्यांनी चौकार वसूल केले होते. निर्धाव चेंडू. चांगल्या चेंडूने सुरुवात झालेली आहे धनाजी याची. पुन्हा एकदा धनाजी तयार वैभवसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर वैभव माली. फुलटॉस चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे सहज पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या 13. एकही फलंदाज अजून बाद झालेला नाही आहे. चांगली फलंदाजी करतायत वैभव. बाला याला अजून स्ट्राईक मिळालेली नाही आहे. नॉन स्ट्राईकलाच आहे बाला. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक चेतन तिथे तयार होते. फक्त 1च धाव. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या 14. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. धनाजी गोलंदाजी करत आहे दुसऱ्या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी होत आहे धनाजी यांच्याकडून. आता प्रथमच स्ट्राईकला आले बाला. तब्बल 9 चेंडूनंतर बाला याला स्ट्राईक मिळालेली आहे. 9चे 9 चेंडू वैभव माली याने खेळून काढले आणि 14 धावा काढलेल्या आहेत. धनाजी पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट बालासाठी. बाला सिनियर हलक्या हाताने खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे आणि बाला आऊट. अति बचावात्मक पद्धतीने खेळलेला हा चेंडू बाला यांनी. चेंडूची गती इथे कमी केली होती. चेंडू थोडासा बॅटवर लेट आला आणि चेंडू हवेत गोलंदाज धनाजी याच्या हातामध्ये. मला तो अझरुद्दीनचा शॉट 1996 वर्ल्ड कपचा सेमीफायनलमध्ये मोहम्मद अझरुद्दीनने जो शॉट खेळला होता धर्मसेनावर त्याच शॉटची इथे आठवण झाली. जोहरम आलेले आहेत नवीन फलंदाज. जोहरम
धनाजी जोरमसाठी अकुट्यापाचा चेंडू इथे पुल करण्याचा प्रयत्न केला होता, अपील करण्यात आलेला आहे, पण पंचांनी ते अपील फेटाळून लावलं. चांगली गोलंदाजी धनाजी याच्याकडून. अशीच गोलंदाजी जर पहिल्या षटकामध्ये राहिली असती तर सामन्याचं चित्र काही वेगळं दिसलं असतं, परिस्थिती वेगळी दिसली असती, पण आताही वेळ गेलेली नाही आहे. धनाजी अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहे. धावसंख्या ती 14. सुंदर असा फटका, चेंडू हवेत आहे आणि चेंडू खाली येतो क्षेत्ररक्षक आणि झेल इथे सुटलेला आहे आणि मौका भी दिया और चौका भी दिया यहाँ पर. अठरा धावा झालेल्या आहेत. हा जर झेल पकडला असता तर निश्चित सामन्यात मजा आली असती, सामन्यात रंगत आली असती, परंतु ते चौकार पण गेलेला आहे. धावसंख्या 18 झालेली आहे. आता फक्त आणि फक्त 9 धावा राहिलेल्या आहेत विजयापासून दूर. संतोष मूर्ती राहणार हा संघ 12 चेंडू आणि 9 धावा. जर तिसऱ्या षटकामध्ये 2 किंवा 3 धावा खर्च केल्या गोलंदाजाने तर शेवटच्या सामन्यापर्यंत हा सामना टिकून राहणार आहे, ही लढत टिकून राहणार आहे. तर पाहूया क्रमांक 3 षटक टाकण्यासाठी कोणाला पाचारण करतायत कर्णधार. नवीन गोलंदाज चेतन आलेले आहेत क्रमांक 3 षटक टाकण्यासाठी. धनाजी यांनी अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ जर लाभली असती तर नक्कीच सामन्याचं चित्र काही वेगळं असतं. 12 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी संतोष मूर्ती राहणार संघाला. नवीन गोलंदाज चेतन आलेले आहे. समोर फलंदाज वैभव मडवी. सुंदर असा चेंडू, चेंडूची गती कमी केली होती आणि पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता वैभव याने आणि निर्धाव चेंडू. वैभव जेव्हा जेव्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतात तेव्हा चेंडू काही त्यांच्या बॅटला लागत नाही आहे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं, दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा बघितलं, जेव्हा जेव्हा वैभव यांनी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यावेळेस त्यांच्या बॅटला काही चेंडू लागलेला नाही आहे. पुन्हा एकदा स्लोवर डिलिव्हरी, पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 10 चेंडू आणि 9 धावा. नक्कीच तो झेल जर पकडण्यात आला असता तर सामन्यात अजून रंगत आली असती. धून आंदुरकी आणि संतोष मूर्ती राहणार या दोन संघादरम्यान सामना चालू आहे. चेतन राईट आर्म ओव्हर द विकेट. वैभवसाठी फुलटॉस चेंडू, चेंडू भिरकावून दिलेला आहे आणि चेंडू जातो सरळ मिड विकेट क्षेत्रातून. षटकार. आणि या सामन्याने, या षटकाराने या सामन्याचं चित्र ते बदललेलं आहे. सामन्यातील हवा निघून गेलेली आहे. फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉसवर मिड विकेटच्या डोक्यावरून हा आलेला सनसनी षटकार वैभव याच्या बॅटमधून. या षटकाराने धावसंख्या झालेली आहे 24. फक्त 3 धावा दूर आहे विजयापासून संतोष मूर्ती राहणार. चेतन पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट वैभवसाठी. अकुट्याबाचा चेंडू पुल हुक करण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटला लागत नाही आणि ते पायाने अडवलेला आहे चेंडू क्षेत्ररक्षकाने. 1 धाव मात्र 22च्या रूपाने. धावसंख्या होती ती 25. बिनबाद 25. अजून एकही गडी बाद झालेला नाही आहे. एक गडी बाद झालेला आहे. बाळा हा बाद झाला होता 0वर. जोराम सामना करील चेतन्याचा. फक्त 2 धावा दूर आहे विजयापासून. कट केलेला आहे चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, पण 1 धाव घेण्यापासून रोखू शकत नाही आणि एकरी धावसंख्येने संघाची धावसंख्या 26. फक्त 1
एका धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी संतोष मूर्ती राणाल या संघाला. पहिला सामना हा 7 चेंडूमध्ये समाप्त फिनिश झाला आणि दुसऱ्या सामन्यात सुद्धा 2 ओव्हर आणि तिसरी ओव्हर आलेली आहे. सुंदर असा चेंडू पाहायला लागतोय आणि इथे 1 धाव पूर्ण आणि अशा रीतीने विजयी संपादन केलेलं आहे संतोष मूर्ती राणाल. खूप खूप अभिनंदन संतोष मूर्ती राणाल. आणि या सामन्याचा सामनावीर नो डाऊट वैभव मडवी. वैभव मडवी या सामन्याचे सामनावीर. गोलंदाजी करताना 4 धावा देऊन 1 गडी बाद केला. त्यानंतर फलंदाजी करताना सुद्धा